नमस्कार, मी प्राची घाणेकर। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 17 जागांपैकी एक जागा रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा 3 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची आहे। महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे होती, पण आता शिवसेनेचंही या मतदारसंघामध्ये वर्चस्व वाढले आणि राष्ट्रवादीची पिछेहाट होऊन राष्ट्रवादी 3ऱ्या क्रमांकावर गेली आहे। त्यामुळे आता या जागेवरून महायुतीमध्ये मोठा तिढा निर्माण झालाय। त्यामुळे आज आपण या मतदारसंघाचा थोडा इतिहास जाणून घेणार आहोत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिले। या जागेचं प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरेंचे चिरंजीव अनिकेत तटकरेंनी केलं होतं। अनिकेत तटकरे यांनी मागील निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, मनसे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि भाजपाच्या पाठिंब्याच्या जोरावर विजय मिळवला होता। मात्र आता राजकीय समीकरणं पूर्णपणे बदललेली आहेत। महायुतीतील घटक पक्ष एकत्र आल्यानं उमेदवारीचा निर्णय हा केवळ पक्षीय ताकद आणि वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे। नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेचं वर्चस्व वाढलेलं आहे। त्यामुळे ही जागा आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे। शिंदे यांच्या शिवसेनेखालोखाल भाजपचं संख्याबळ आहे, तर राष्ट्रवादी संख्याबळाच्या बाबतीमध्ये थेट 3ऱ्या क्रमांकावर आहे। या ठिकाणी एकट्या शिवसेनेची सदस्य संख्या 236 वर आहे, तर भाजप 151 आणि राष्ट्रवादी 63 वर आहे। या निवडणुकीमध्ये गुरु शिष्याची राजकीय लढाई होणार असल्याचंही बोललं जाते, कारण खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंतांचे राजकीय गुरु मानले जातात। मात्र आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा आणण्यासाठी जोर लावू शकतात। शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले, आपले चिरंजीव विकास गोगावले यांच्यासाठी देखील या जागेवर आग्रही आहेत। सोबतच शिवसेनेकडून राजन साळवी ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मागील निवडणुकीमध्ये एकमेकांचे विरोधक मानले जाणारे अनेक जण आता महायुतीच्या रूपानं एकत्र आलेले आहेत। दुसरीकडे शेकाप, काँग्रेस, शरद पवार गटाची राष्ट्रवादी आणि मनसे यांची ताकद तुलनेनं कमी झाल्याचं मानलं जातंय। त्यामुळे निवडणुकीमध्ये खरी चुरस महायुतीतील घटक पक्षांमध्येच पाहायला मिळू शकते।